मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला याच्या आधी मी व्हिडिओ टाकले गवारीबद्दल, वांगीबद्दल, मिरची, भेंडी वगैरे सर्व याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेले. पण आज तुम्हाला गवारीबद्दल कशी कंडिशन ते दाखवतो. हा माझा गवारीचा प्लॉट आहे. समोरचा प्लॉट चांगला आहे. आता एवढा प्लॉट माझा पाण्यामुळं हे जे पाहू शकता, हा तुम्हाला प्लॉट दिसून आला. हा जो काही जेवढा प्लॉट दिसून आला गवारीचा, हा माझा पाण्यामुळे खराब झालेला आहे. खराब नाही म्हणते, थोडा रोग आलेला आहे, बाकी काही नाही. काही झाड आताही सावरून आलेले आहे. बघा, नंतर पाण्यामुळे खराब झालेला प्लॉट पण आता सावरून आला आहे. बघा, अशा प्रकारे सावरून आला आहे. आणि हे जे काही जाळीच्या झाड दिसून कंपाऊंड दिसून कंपाऊंड काठानं प्रत्येक खांब्यावर काही सागाचे झाडं लावलेले आहे. काही ठिकाणी मेलेले आहेत, मागच्या वर्षी लावले होते, यावर्षी आपण लावू अजून. अशा प्रकारे आपला पूर्ण प्लॉट आहे गवारीचा, पाहू शकता. आजच आपल्या गवारीचा थोडा झालेला आहे. आज आपण 4 ते 5 दिवसातून एकदा आपण तोडा करतो. भेंडीचा कसा 1 दिवसाआड तोडा करतो, भेंडीचे 2 तोडे झाला आपण गवारीचा तोडा करतो. 2 ते 3 तोडे झाला भेंडीचा पण गवारीचा तोडा करतो. कोणती आपली गवार निघते 10 किलो ते 12 किलोच्या जवळपास आपली गवार निघते ह्या प्लॉटमधून. आता सध्या कमी झालेली आहे. आता हे 7-8 किलोपर्यंत गवार निघून आली आहे. कारण की हे एवढा जो प्लॉट आहे आपला, हा प्लॉट आपला खराब झाला असल्यामुळं. आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन आलं. फक्त 25% आपण रासायनिक फवारे दिले आहे. कारण की गवारीचा प्लॉट आपला जरा खराब झाला, सावरला पाहिजे, आपण रासायनिक फवारे वगैरे मारलेले आहे. आपण कोणतेच रासायनिक औषध वगैरेला दिलेले नाही आहे. खतसुद्धा पण दिले, खतसुद्धा पाहू शकतो. खाली आपण ड्रीप टाकलेली आहे. हे जे आपण हे ड्रीप लाईन टाकून आपण खत दिलेलं आहे सर्व. त्याच्यामध्ये आपण आंतरपीकसुद्धा घेतले, पाहू शकतो. फणसाचं झाड सोबतच शेवगा लावलेला पण आंतरपीक म्हणून नारळसुद्धा लावलेला आहे. परत शेवगा, परत फणस आहे, परत शेवगा आहे, आणि समोर पपई आहे. त्याच्यावर आपण आंतरपीकसुद्धा घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भाजीपाला पीक होणार. इकडे सुद्धा नारळ आहे. हा जो हे जे दिसून आलं तुम्हाला, हे बघू शकता. हे नारळ आणि हे नारळ, ह्या नारळाच्यामधून आपण रस्ता पुढे चालून आपण इथून रस्ता तयार करणार आहोत. 3 ते 4 फुटाच्या समोरची हिरवं शेड दिसतं, तिथपर्यंत आपल्याला जाण्याकरिता आपल्याला रस्ता बनवायचा आहे पुढे चालून. त्यामुळे याच्यात पीक घेऊन जेव्हा आपल्याला याच्यात पीक घेता येणार नाही, तेव्हा आपण याच्यात आपण रस्ता करू जाण्या येण्याकरिता. आणि जे गवार चांगल्या प्रकारे तोडा होणार, आपल्याला कमीत कमी 90-95 आपल्याला भाव मिळून किलो. 90 रुपये 95 रुपये किलो आमच्या इथल्या मार्केटला चालू आहे. आमच्या इकडल्या मार्केटला 90 ते 95 रुपये किलो चालू. समोरची गवार चांगल्या प्रकारे आहे. अजूनही चांगला तोडा होऊ शकत होता, कारण की उन्हाळ्यात कसं पण उन्हाळ्यात तेव्हा लाईट राहणे, बरोबर पाणी मिळणे, त्याच्याने गवार जरा कमजोर आहे, तेव्हा वाढ बरोबर झाली नाही. त्याच्यामुळे आता पाणी जास्त भेटलं, आता वाढ जास्त होऊन राहिली आहे. पूर्ण आपलं ऑर्गॅनिक पाहू शकतो. शेवगा प्लस फणस प्लस नारळ असं आपण तासलं. समोर टोमॅटोसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल याच. हे पाहू शकता. गवारीला वजन जास्त असल्यामुळे गवारीचे झाडं वाकलेले आहेत. अजूनही वरवर काही जागी गवार राहिलेली आहे, कटदुकट गवार राहते. याला हे पाहू शकता, वरपर्यंत फुलं आहे. हे पाहू शकता. कमीत कमी झाड माझ्या हाईट एवढं आहे. माझ्या हाईटच्या जवळपास हे झाडं झालेले आहेत गवारचे. काही वजनात कसे झाडं वाकलेले आहेत. जे जेवढं वजन धरून वजनामुळे झाडं वाकून आले गवारीचे. याच्यात आपण DAP ना युरिया ना पोटॅश वगैरे याचा कोणतंच देत नाही. सर्व ऑर्गॅनिक वगैरे लिक्विड स्वरूपाचे खत म्हणतात. बेलीचं पोटॅश झालं, केळीपासून बनवलं ते. याची वगैरे ड्रेंचिंग फवारणी करतो आपण. जसं रुईच्या पाण्यापासून बनलेलं तर कीटकनाशक आहे, त्याची आपण फवारणी करतो. हे सर्व आपण फवारतो पिके. पोषक समोर तुम्हाला गवारीचा दुसराही प्लॉट दाखवतो, जो आपण लेट लावण्यात आलेला आहे. म्हणजे कसं होईल, हा जो प्लॉट दिसून येतो तुम्हाला, हा जो प्लॉट दिसून हा प्लॉट संपल्यानंतर आपला दुसरा गवारीचा प्लॉट आपला तयार झाला पाहिजे. त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे.
हे पाहू शकता. हा एवढा प्लॉट आपला नियोजनमध्ये आहे, म्हणजे सध्या चांगल्या स्थितीत आहे. काही ठिकाणी उगवलं नाही, पण डबल हे केलेलं आहे, लागवड केली, बियांची बी डोबलेलं आहे. तिकडे आपला तिसराही प्लॉट आपला तयार होऊन आलेला आहे गवारीचा. म्हणजे कसं होईल, हा जेवढा प्लॉट आपला दुसरा असला पाहिजे या हिशोबाने आपण नियोजन ठेवलं आहे गवारीचं. हा बघू शकता आपला टोमॅटोचा प्लॉट आहे. हाही आपला ऑर्गॅनिक पद्धतीनेच घेऊन आलेला आपण. याच्यामुळे रासायनिक फवारणी वगैरे खतं वगैरे काहीच दिली नाही, कारण की आता 8 ते 15 दिवस होते. 15 दिवसापासून लाईट राहून नाही राहिली, कारण की पाऊस चालू. त्याच्यामुळे आपण याच्यात खतं वगैरे पण ड्रेंचिंग देऊन नाही राहिलं सध्या. जमीन ओली राहून राहिली, त्याच्यामुळं आज जर लाईट आली तर आपण ड्रीप ओली करू, पहिले बेड ओला करू आणि उद्या आपण खत देऊ. खती कोणते नाही काय देणार ते तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये. कोणतं ऑर्गॅनिक खत देतो, बेलीचं पोट्यात झालं, जीवाणू जल झालं, हे वगैरे आपण देतो. हे पाहू शकता. अशा प्रकारे पण गवार हे टोमॅटो लागून आले पाहू शकता. आणि आपण हा पीठ वायर वापरलेला आहे काही जागी. पुढं तार चांगला का पीठ वायर चांगला, हा एक प्रकारचा तारच येतो. हा कमी बसतो, किलोमध्ये जास्त बसते. जर तुम्ही तार घेतला, आपण 12 नंबरचा तार वापरतो आपण भाजीपाल्याकरिता, कोणची वेल वगैरे घेण्याकरिता. त्याच्याकरिता आपण हा वायरासारखा तार वापरला तर आपल्याला वजनात जास्त भरतो. आता तुम्हाला 100-150 रुपये किलो पण हा कमी किलोपर्यंत पण जास्त भरेल. हे बघा मी दोन बंडल बोललेले प्रयोग म्हणून पाहू शकता. 1 2 3 4 5 6 याच्यात कमीत कमी आपले 8 तास झालेले आहे. आपण याच्यात किती 8 तास लावून झालेले आहे. इथून जर सुरुवात झाली तर आपले 8 तास झालेले आहे. पाहू शकता. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा 6वा, तो 7वा. तिकडे अकोड 2 तास आहे. ते धरून असे आपले 8 तास झालेले आहे. म्हणजे पाहू शकता की तारात ना याच्यात भरपूर फरक पडतो. अशा प्रकारे वाढ झाली. आता ब्रँचिंग वगैरे चालू होईल, कारण की आपण रासायनिक जर खतं दिली, अमाप खतं देतो आपण रासायनिक, त्याच्यामुळे काय होतं, भरभर वाढून भरभर फुटवे येतात. की ऑर्गॅनिकमध्ये केलं तर वाढ कमी राहते, पण उत्पन्नही बऱ्यापैकी येते. तर कसं जमीन खराब होत नाही ऑर्गॅनिक वगैरे शेती केल्यामुळे, ऑर्गॅनिक औषधं वगैरे दिल्यामुळे. हे पाहू शकता. ह्या लिंबाचाही बगीचा आपल्या सध्याला आपण लावलेला आहे. 2 वर्ष कंप्लीट झाले आहे, 3रं वर्ष सध्या चालू आहे. लिंब धरायचे सध्या, पण धरेल लिंब या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी तर लिंबू लागेल आपल्याला. हे पाहू, अशा प्रकारे ब्रँचिंग आहे, पाहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अजून तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहते ह्याच पिकाबद्दल. भाजीपाला झाला, सोयाबीनचे प्लॉट आहे तोही तुम्हाला दाखवेल. दुसरा प्लॉट हा आपला वेगळा प्लॉट झाला भाजीपाल्याचा. असे आपले सोयाबीनचे 2 प्लॉट आहे. तुरीची 2 प्लॉट आहे. तुम्हाला जंगली तुरीचा व्हिडिओ टाकलाच आहे, त्याच्याबद्दल माहिती येईलच कशी कंडिशन काय आहे. आता सध्या ते फुलावर सुटून आलेले, फुलं सुटणार आहे, त्याला स्प्रेइंग घेऊ. म्हणजे आतापासूनच फुलं सुटणं. म्हणजे आपण नियोजन कसं केलं त्या तुरीचं, की आपण हिरवी तूर विकायचं नियोजन ठेवलेलं आहे. मला अजून टोमॅटो दाखवू लागले. अशा प्रकारे आपण फुलं धरलेले आहे. याला टॉनिक वगैरे आपण स्प्रेइंग देऊ. आता 1-2 उद्या वगैरे, कालच आपला फवारा झालेला आहे. आपण गुरुवार आणि रविवारचे 2 दिवस ठरले आहे फवारणीचे. जर आपल्या आता काही दुसरा फवारा आपण 1 दिवस आधी 1 दिवस नंतर कमी समोर मागे करतो फवारा देताना. हे बघू शकता. व अशा प्रकारे टोमॅटो लागलेले आहेत. तर किती लागेल इथं? 5 2 7 एखादा 60 टोमॅटो लागलेले आहे. 7 ते 8 टोमॅटो लागलेले आहे.
म्हणजे आपल्याला एक झाड कमीत कमी आपल्याला 4 किलोपर्यंत टोमॅटो देईल. 4-5 किलो हे एवढे फुलं धरतो म्हटलेलं आपण. हे कमीत कमी 2 ते 3 किलोच्या जवळपास टोमॅटो भरेल काही. ह्या टोमॅटोची साईज आपण दरवर्षी घेतो. ह्या टोमॅटोची साईज जरा मोठी राहते आणि चांगली भरते. हे बघा आपण स्वागसुद्धा लावलेला आहे प्रत्येक कॉलमवर आहे. बघू शकते इथं खंबा आलेला आहे. परत हा खंबा प्रत्येक खंबे आपण साग लावलेले आहे. आता इथेही साग लावलेला आहे. पण हे फक्त आता इथे जी आपली ड्रीप लाईन गेलेली आहे बघू शकता. इथे आपली ड्रीप लाईन गेली म्हणून आपण हे जागा आपण सोडलेली आहे एवढी. हा खंबा आणि हा खंबा सोडलेला आहे. तिकडे आपण साग घेतलेला आहे. अशा हिशोबाने आपण निवडून हे पाहिजे. आपला गवारीचा प्लॉट जो तुम्हाला दाखवला नवीन प्लॉट आपण तयार करणार तो. आणि हे सगळं लिंबाचा प्लॉट आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून इतर नवीन पिकं जे कोणचे आपण घेतो ऑर्गॅनिक पद्धतीने ते तुम्हाला सांगेनच कोणचे घेतो काय घेतो. लागवड कशी केली काय केली जे काही आपण लागवड करतो पहिले फंटन 2 वेळा रोटा उभा आडवा, त्यानंतर बेड पाडतो, त्यानंतर आपण स्प्रिंकलरद्वारे आपण ओला करतो बेड पहिले. तर इथं शक्य तिथं जर पाऊस असला पावसात आपण घेत असेल ओल्यानंतर ओला करत नाही. त्यानंतर आपण 2-3 दिवस थंड होऊ देतो बेड. त्यानंतर ड्रीपनं ओला करतो. त्यानंतर आपण लागवड करतो. पण बेड करायच्या पहिले आपण खत वगैरे जे करायचं आपण बेडवर टाकत असतो. बेडचे जे तास समजा हे तास आहे म्हणजे आपला तास चाललेला आहे. तासात आपण पहिले खत वगैरे टाकून ठेवतो. त्यानंतर आपण बेड करतो. जे काही आपण पूर्ण वावरात आपण पूर्ण प्लॉटमध्ये आपण खत टाकत नाही. जिथं बेड आहे त्याच जागेवर फक्त आपण शेणखत जे कोणचे आपले खत आहे गांडूळ खत झालं, अजून जे कोणचे आपण ऑर्गॅनिक खतं वगैरे जे बनवतो आपण ते खतं आपण देत असतो. ते खतं देऊन मग आपण त्याच्यानंतर आपण त्याची लागवड वगैरे जे काही ओल्या केल्यानंतर आपण त्याची लागवड करतो. अशा प्रकारे आपली वाढ झालेली आहे. अशा प्रकारे गवारची वाढ झालेली आहे. आपल्या पपईसुद्धा हे पण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो. ऑर्गॅनिक पद्धतीने विकून राहिलेलं सध्याच्या घडीला पपई. आपण हे 2रं वर्ष चालू आहे पपईला. काही हाईट कमी आहे शेवग्याची, काही हाईट जास्त आहे. तुम्ही सांगा तुमच्या इकडे गवारीला किती काय भाव मिळतो काय नाही हे पाहू शकता. याला 40 ते 50 पपया सध्या धरलेल्या. अलीकडे ते जास्त असेल. चिरून जर दाखवतो म्हटलं भरपूर पपया. वरती फुलंसुद्धा आपण याच्यात कोणतेच केमिकल खतं वगैरे आपण देत नसतं म्हणून. अजून तुम्हाला काय नवीन पाहायची इच्छा आहे ते सुद्धा मला व्हिडिओमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला अजून नवीन माहिती देईल पिकाबद्दल. हे जे शेड दिसत आहे ही काळा आणि पांढरा याच्यातसुद्धा आपण पीक लावलं आहे. शेंगवर्गीय पण चवळीचं उत्पादन घेऊन आलं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल एखाद्या. धन्यवाद.